नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. गडमुडशिंगी इथल्या व्यंकटेश्वरा पार्क नजीक असणाऱ्या हरिप्रिया कॉलनीमध्ये शेजारील व्यक्तीने गटार बंद केल्याने या कॉलनीतील पाणी तुंबून पाईपद्वारे पुन्हा घरात घुसत असून हे दूषित पाणी पाण्याच्या बोरमध्येही मिसळत असून आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत ग्रामपंचायतकडे तक्रार केल्यानंतर ग्रामपंचायतीने याकडे राजकीयदृष्ट्या पाहिल्याने समस्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी इथं हुपरी रोडवर व्यंकटेश्वरा पार्क आहे. या पार्कमध्ये हरिप्रिया छत्रपती कॉलनी असून या कॉलनीलगत असणाऱ्या इर्शाद सरकवास या व्यक्तीने गटार बंद केल्याने या कॉलनीतील सांडपाणी रस्त्यावर साचून तसेच त्याच पाईपमधून पुन्हा प्रत्येकाच्या घरात पाणी पसरत आहे. त्यामुळे घरात दुर्गंधी पसरली आहे. हे साचलेले दूषित पाणी पिण्याच्या पाण्याच्या बोरमध्ये जाऊन हे पाणी सुद्धा दूषित झाले असून घरातील लहान मुले वयस्कर लोक आजारी पडत आहेत. सांडपाणी योग्य रीतीने निर्गत करण्याबाबत बिल्डर यशवंत पाटील यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी टाळाटाळ केली आहे. याबाबत या कॉलनीतील नागरिकांनी गडमुडशिंगी ग्रामपंचायतला रीतसर निवेदन देऊन सांडपाणी निर्गत करावी, कॉलनीतील रस्ते करावेत, स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी अशा मागण्या केल्या आहेत. त्या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आरोग्य विभाग, पंचायत समिती यांना देण्यात आल्या आहेत. याबाबत ग्रामपंचायतीने राजकीय द्वेषापोटी नागरी सुविधा पुरवलेल्या नाहीत. वरिष्ठ कार्यालयांनीही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी संजय बिसुरे, माधवी बिसुरे, कोमल ढोणुकशे, नौशाद शेख, रुखसाना शेख, निहाल शेख, दिलीप कांबळे, कविता कांबळे, राकेश पुरेकर, सुनीता पुरेकर, इजाज मिस्त्री यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. मी कोमल ढोणुकशे, मी व्यंकटेश पार्क छत्रपती कॉलनीमध्ये राहते. गडमुडशिंगी ग्रामपंचायतीमध्ये आमच्या हद्द येत असून आम्ही वारंवार ग्रामपंचायतीला निवेदन दिलं आहे की बोरचं पाणी गटरीतून रिटर्न येतं आहे आणि ते पाणी बोरमध्ये गेल्यामुळे आमच्या घरातील लहान मुलांना, वयस्कर लोकांना त्याचा त्रास होतो आहे, आजारी पडत आहेत लोक. त्यानंतर 15 कोटी रस्ता मंजूर केला असून तो रस्ताही आम्हाला व्यवस्थित करून दिलेला नाही आहे. लाईटीची व्यवस्था नाही आहे. त्यामुळे अंधारामध्ये लहान मुलांना येता जाता, वयस्कर लोकांना येता जाता त्रासदायक होतं आहे. बिल्डर यशवंत पाटील यांच्याकडून आम्ही घरं घेतलेली असून त्यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी असं बोलत आहेत की आम्ही येऊन तुम्हाला ते व्यवस्थित करून देतो, परंतु त्यांचं इथंपर्यंत येणं झालेलं नाही. दुसरी गोष्ट ही की इर्शाद सरकवास यांनी कोणाच्याही परवानगीशिवाय किंवा इतर कोणत्याही गोष्टीशिवाय गटार बंद केलेली आहे. ती बंद केल्यामुळे परत गटारीचं पाणी माघारी येत आहे आणि त्याचा आम्हाला खूप त्रास होत आहे. तर ग्रामपंचायतीकडून किंवा इतर लोकांकडून आम्हाला यासाठी थोडी मदत मिळावी, एवढीच आमची मागणी. माझे नाव सुनीता राकेश पुरेकर. हे गटरीचं पाणी साठलेलं आहे. मुलं आजारी पडत आहेत. बाथरूममधनं त्यांनी पाणी आत येतं आणि बोरिंगमध्ये पाणी त्यांनी शिरलं. त्या पाण्याचा त्रास खूप सगळ्यांना, लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना, वयस्कर माणसांना सगळ्यांना व्हायला लागला. हे सगळं पाणी बाथरूममधनं आत येते. बाथरूमचं पाणी आत जाते, आतनं बाहेर ते येते, परत ते आत जाते. त्यातनं आळ्या, शेपटी किडं, काळं आळ्या ते सगळ्या आत यायला लागल्या. त्यामुळे खूप त्रास सगळ्या नागरिकांना इथं व्हायला लागला. सगळं दारातनं पाणी व्हायला लागले ते. त्यामुळे सगळी लोक आजारी पडायला लागल्या. सर्दी, ताप, खोकला ह्याचं हे सगळं चाललं. माझं नाव रुखसाना नौशाद शेख. व्यंकटेश्वर पार्कमध्ये छत्रपती कॉलनीमध्ये राहते मी. आमच्या इथं गटरीचं पाणी साठले. बिल्डरांना सांगितलं आहे, बिल्डरांनी सगळी सोय करून दिली, पण तरी पण आम्हाला इथं पाणी जात नाही आहे. आता बिल्डर इथं बोलवलं तरी पण येत नाही आहेत. गटरीचं पाणीमधनं आळ्या घरात यायला लागल्यात. लहान मुलं आहेत आमची इथं, आजारी पडलेल्या आहेत. ग्रामपंचायतमध्ये सांगितलं तरी पण त्यांनी आमची काही दाद घेत नाही आहेत. आमचं एवढं गटरीचं पाणी व्यवस्थित जाऊ दे आणि आमची दाद घ्यायला पाहिजे.